नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज पुन्हा आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. या घडीला मला एक आवर्जून गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची जी ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे ते खूप छान पद्धतीनं पुढं चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे माधव गुरुजींचं पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे आणि दोन्ही ठिकाणी सर आपली सेवा बजावत असतात. पनवेल या ठिकाणी जर तुम्हाला सरांना भेटायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये सर दादरला मुंबईला असतात. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना भेटू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक या ठिकाणी मला नमूद करायची आहे आणि ती म्हणजे पुण्यामध्ये सरांनी त्यांचं कन्सल्टेशन सुरू केलेलं आहे. या महिन्याच्या 29, 30 आणि 31 या 3 दिवसांमध्ये सर पुण्यामध्ये देखील आहेत. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या परिसरामधले किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणाहून पुण्यामध्ये जी लोक येऊ शकत आहेत त्यांना जर यायचं असेल तर तुम्ही सरांना 29, 30, 31 जानेवारी या 3 दिवसामध्ये पुण्यात भेटू शकताय. त्यामुळे आजच्या या विषयाच्या निमित्तानं सर आपल्याला काय मार्गदर्शन करतायत पाहूया. चला चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज जी भागाची सुरुवात आहे, प्रारब्ध हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि ते असं म्हटलं जात होतं की टाळता येत नाही. प्रारब्धामधले जे भोग आहेत हे भोगूनच संपवायचे असतात, ते असेच संपत नाहीत. आणि अनेक वेळेला आपल्याला या ज्या काही सगळ्या समस्या आहेत, प्रारब्धामध्ये येणाऱ्या संकट आहेत, अनेक अडचणी येत असतात सातत्यानं आणि लोकांना हे नको असतं. म्हणजे चांगलं जे असतं ते हवं असतं, पण जे वाईट घडत असतं ते नको असतं. नकारात्मकता नको असते, निगेटिव्हिटी नको असते. आणि मग ह्या जे प्रारब्धाचे जे भोग आहेत ते जर टाळायचे असतील तर सोर्स लोक शोधत असतात. मार्ग काय, आता मला हे नको आहे, मला माहिती आहे हे माझं प्रारब्ध आहे, पण ते मला नको आहे, मला ते टाळायचं आहे, मला त्यातनं ते भोगातून बाहेर पडायचं आहे. तर याच्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी काही करू शकते का किंवा त्यात काही सांगितलेलं आहे का? मुळात जसं असतं ना प्रशांतजी, की प्रत्येक प्रश्नातच त्याचं उत्तर दडलेलं असतं. म्हणजे तर जसं हा प्रश्न आहे की प्रारब्ध आहे, तर प्रारब्धाचे भोग हे कोणी टाळू शकत नाही म्हणजे, आणि ते भोगूनच संपायचे असतात. म्हणजे तर याच्यामध्ये ना ॲस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शन करू शकते की ॲस्ट्रॉलॉजीमुळे एखादी गोष्ट प्रारब्धामध्ये आहे तर ती प्रारब्धामध्ये पुढे घडणार आहे, तर ती तुम्हाला अगोदर माहिती पडू शकते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. आणि माहिती पडल्यानंतर मग तुम्ही असं करू शकता की त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रिकॉशन घेऊ शकता. त्याच्यावर जे काही उपाय असतील, त्याच्याकरता जे काही कर्मबंधनं असतील ती कर्मबंधनं करू शकता की जेणेकरून त्याच्यामधनं होणारा त्रास आहे तो तुम्हाला खूप कमीत कमी होईल. म्हणजे 100% होणार असेल तो 30%वर आणू शकता तुम्ही. याच्या व्यतिरिक्त आणखीनही अशा साधना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत की ज्या साधनांचा वापर करून किंवा त्याच्याकरता त्या तपश्चर्येचा, त्या उपासनेचा किंवा तशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून, कर्मकांडाचा वापर करून तुम्ही हे करू शकता की ते पोस्टपोन करू शकता. म्हणजे त्याची तीव्रता एक तर आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की ते पोस्टपोन होऊ शकतं. म्हणजे जे वयाच्या 10व्या वर्षी आहे ते वयाच्या 20व्या वर्षी प्रोलॉन होऊ शकतं, वयाच्या 20व्या वर्षानंतर 30व्या वर असं पुढे ढकलू शकता. कुठल्याही याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी असं तुम्हाला नाही सांगू शकणार की ह्या गोष्टीचं आहे आणि हे प्रारब्धाचं जे कर्म आहे ते कर्म ही गोष्ट केल्यामुळे तुमचं चुकेल. हां, एवढं होऊ शकतं, त्याची तीव्रता कमी होऊ शकते. रक्तपात होणार आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यावर वीट पडणार आहे आणि रक्तपात होणार आहे. तर ॲस्ट्रॉलॉजी ती वीट तुमच्या अंगठ्यावर कशी पडेल याचं मार्गदर्शन करू शकतं की अंगठ्यावर पडेल, एक नॉर्मल सालपट निघेल, रक्त निघेलच, रक्तपात होईलच, पण डोक्यामध्ये वीट पडली आणि होणार रक्तपात, आणि अंगठ्याला पायाच्या वीट लागली आणि होणारा रक्तपात, ह्याच्यामध्ये 100% फरक असेल. होणाऱ्या इजेमध्ये सुद्धा फरक असेल. तर ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून 3 गोष्टी निश्चितपणे होऊ शकतात की प्रारब्ध आपण बदलू शकत नाही, प्रारब्ध आपण चुकवूही शकत नाही, पण एवढं होऊ शकतं की त्याची तीव्रता कमी होऊ शकते. हां, आणि अशा साधना ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला 100% सांगते की ज्याच्यामुळे ते पोस्टपोन होऊ शकतं. त्याचा कालावधी जो आहे तो कालावधी आपण पुढे ढकलू शकतो आणि त्या मार्गावरती चालत असताना तो पुढे पुढे ढकलला जात राहून आपलं आयुष्य पूर्णपणे व्यवस्थित सुरळीत चालू शकतं. एक प्रश्न मी सुरुवात उलटी केली. खरं तर मला हा प्रश्न जो आत्ता विचारणार आहे तो आधी विचारायला पाहिजे होता, पण तरीसुद्धा
प्रारब्ध म्हणजे नक्की काय, हा एक प्रश्न येतोच. दुसरी गोष्ट अशी असते की आम्ही सर्वसामान्य आहोत, आमचा अभ्यास नाही आहे, त्यामुळे आम्हाला कळणार नाही की या ज्या समस्या आमच्या आयुष्यामध्ये येतात या प्रारब्धामुळे येत आहेत की कोणत्या गोष्टीमुळे येत आहेत. प्रारब्ध या गोष्टीचा जर गाभा काढायचा झाला म्हणजे तर आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना 3 फॅकल्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे 3 पर्याय म्हणण्यापेक्षा पर्याय त्याला नाही म्हणू शकत, तुम्ही फॅकल्टी म्हणू शकता. का 3 वेमध्ये तुमचं आयुष्य आहे, 3D आयुष्य आहे तुमचं. 3D मध्ये पहिलं काय तर कर्म, की तुम्ही कर्म आहे. तुम्ही प्रत्येकाला बघा तर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कर्मामध्ये आहे. तुम्ही मुलाकडे गेलात तर तो अभ्यास करतोय, तो त्याच्या कर्मामध्ये आहे. तुम्हाला जर विचारलं तुम्ही काय करता तर तुम्ही सांगता मी हा व्यवसाय व्यापार करतो, म्हणजे तुम्ही कर्मामध्ये आहे. अशी सगळी कर्म आपण करत असतो आयुष्यामध्ये आणि आयुष्य आपलं व्यतीत करत असतो, जगत असतो. हे आयुष्य जगत असताना कर्म हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की कायम आपण म्हणतो की अरे त्याचं नशीब खूप बलवत्तर आहे, त्याचं नशीब खूप जोरात आहे, त्याच्या नशिबामुळे असं झालं, त्याच्या नशिबामुळे तसं झालं, अरे तो एकदम नशीबवान आहे, तो लकी आहे. या गोष्टी आपण बोलतो. म्हणजे नशीब हा त्याच्यामधला सेकंड फॅक्टर झाला की नशीब त्याच्यावरती कारणीभूत होत असतं. आणि त्याच्यामधला तिसरा भाग येतो तो म्हणजे प्रारब्ध. म्हणजे कर्म, नशीब आणि प्रारब्ध या तिन्ही गोष्टी तुमच्याबरोबर वातावरणासारख्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगताय. आता हे जगत असताना समस्या काढायची आली तर प्रारब्धाची समस्या. आता प्रारब्धाची समस्या त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्ही विचारला की प्रारब्धाची समस्या ॲस्ट्रॉलॉजी कशा प्रकारे काय मार्गदर्शन करते. तर प्रारब्धाची समस्या अशी असते की एखादं मूल जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर त्याची आई एक्सपायर झाली. म्हणजे त्या मुलांनी फक्त आईने जन्म दिला आहे, त्या मुलांनी आईचं तोंडसुद्धा बघितलेलं नाही आहे. ही त्याच्या आयुष्यामधली शोकांतिका आहे, त्याचं प्रारब्ध आहे की तो त्याच्या पुढचं आयुष्य व्यतीत करत असताना त्याच्या स्वतःच्या आईच्या प्रेमाला आयुष्यभर मुकलेला राहील. कुठला उपाय करून तुम्ही त्याच्या आईचं प्रेम आणू शकता, अशी प्रारब्धाची समस्या असते. किंवा असं असतं की सगळं काही आहे, म्हणजे भरपूर आहे, ओके आहे, आणि अचानकपणे कुठेतरी जीवनाचा प्रवासच थांबला, आपत्कालीन मृत्यू आला. आता कमवून एवढं सगळं ठेवलेलं आहे. आताचं उदाहरण घेऊ शकता, आपले टाटा समुदायाचे ते मिस्त्री, त्यांचं डेथ झालं. तुम्ही विचार करा की किती प्रॉपर्टी असेल किंवा काय लेवलवरती काय अचिव्हमेंटवरती पोचलेला होता माणूस, एका क्षणामध्ये आयुष्य थांबलं. हे प्रारब्ध की सगळं कमवता आलं, म्हणजे अगदी 100 वर्ष लागतील ते सगळं कमवलं 35 वर्षामध्ये, पण उपभोग घ्यायला 3.5 वर्ष पण मिळाली नाही, म्हणजे एका क्षणामध्ये जीव गेला. तर हे जे भय असतं हे प्रारब्धामुळे निर्माण येतं. श्रीकृष्णाचं बघा तुम्ही की काय प्रारब्ध आहे. तो जन्माला आला जेलमध्ये. देवकी वसुदेव दोघंही आईबाप जिवंत असताना त्याला हँडओव्हर केलं गेलं. त्यांचे गार्डिनल पालक नंद आणि यशोदा, त्यांनी दोघांनी त्यांना पाळलं. म्हणजे आयुष्यभर सख्या मायबापांनी ज्यांनी जन्म दिला त्यांचं प्रेम तेवढे वर्ष मिळू शकलं नाही. हे देव असून, माहिती असूनसुद्धा प्रारब्धाचे भोग आहेत, ते प्रारब्धाचे भोग भोगावे लागले. प्रभूंचं बघा तुम्ही की श्रीकृष्ण परमात्मा की क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आलेत. त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी लढाई शिकायला पाहिजे, त्यांनी शस्त्रास्त्र बाळगायला पाहिजेत. त्यांचे सगळे म्हणजे भावी पुढे आयुष्यामध्ये होणारे राजे ते सगळे त्यांचे मित्र असायला पाहिजेत. आणि श्रीकृष्ण काय करत होते तर गाय पाळत होते, गायांच्या पाठीमागे एक वाल बनवून फिरत होते. गावातली मुलं आहेत त्यांच्याबरोबर राहत होते. गाईचं शेण, गोमूत्र या सगळ्या गोष्टींमध्ये लहानपण गेलं. म्हणजे ज्या वेळेला शिकायचं होतं क्षत्रिय धर्माप्रमाणे त्यावेळेला ते गेले असते तर ते युद्ध कौशल्य शिकले असते, ते शस्त्रास्त्र शिकले असते. अनेक क्षत्रिय राजे जे भावी आयुष्यामध्ये होणार आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचे सगळ्यांबरोबर रिलेशन झाले असते, ते मित्र झाले असते. पण प्रारब्धाने या कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाही. प्रारब्धाने त्यांना एक बाल ते आयुष्य आहे ते आयुष्य बहाल केलं. हे असं प्रारब्ध असतं म्हणजे. आणि या प्रारब्धाला लागून या अशा समस्या आयुष्यामध्ये होतात की ज्याला तुम्ही काही करू शकत नाही, किंबहुना तुमचा काही पार्ट पण नाही. तुम्ही जन्माला आले आणि तुमची आई त्याच वेळेला गेलेली असेल, काय तुम्ही करू शकता. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही येणार कधी, उपाययोजना माहिती कधी करून घेणार, तुम्हाला समजणार कधी. आणि त्या गोष्टी प्रारब्धाच्या सगळ्या गोष्टी अशा असतात. म्हणजे म्हणतात ना की त्या गोष्टीला उत्तर काय, तर त्या उत्तर फक्त प्रारब्धच त्या गोष्टीला उत्तर होऊ शकतं. हां, पण पुढे जाऊन ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडणार आहेत की तुम्ही एक सक्षम झाले आणि तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि त्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गाईडलाईन घेतलं, तर त्यावेळेला तुम्हाला माहीत पडतं की तुमच्या आयुष्यामध्ये असा असा प्रसंग येणार आहे. मग त्या बाबतीत घेतली जाणारी प्रिकॉशन, त्या बाबतीत घेतली जाणारी काळजी किंवा ते टाळण्याकरता केलं जाणारं कर्म, टाळण्याकरता म्हणजे पोस्टपोन होण्याकरता त्याच्याकरता केलं जाणारं कर्म, हे 100% मायने ठरतात आणि त्याच्यामधनं तुम्ही प्रारब्धातून 100% वरती येऊ शकता. प्रारब्धावर मात केली आणि आपलं आयुष्य सुकर करून घेतलं, तर असे काही अनुभव किंवा प्रसंग, घटना असं काही आहे का? प्रशांतजी, ज्या वेळेला आहे ना प्रारब्ध हा विषय शिकवला जातो ना त्यावेळेला ते म्हणजे ते एज्युकेशनच असं खूप गंभीर स्वरूपामध्ये होतं. म्हणजे की तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं जातं. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲस्ट्रॉलॉजी नुसतं समस्या समाधानाचं शास्त्र नाही आहे, म्हणजे हे खूप सखोल आहे. याच्यामध्ये गूढ पण भरपूर आहे. याच्यामध्ये प्रशांतजी तुम्हाला जर सांगायचं झालं तर आमचा रुद्र यामल म्हणून ग्रंथ येतो, ॲस्ट्रॉलॉजीमधला सर्वात हायेस्ट ग्रंथ. शिकण्याकरता 3.5 वर्ष लागतात, समजून घेण्याकरता तर अख्खं आयुष्य कमी पडेल.
परंतु शिकण्याकरता 3.5 वर्ष लागतात. ह्या रुद्र यामल ग्रंथामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं, अनेक प्रकारच्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन्स ही याच्यामध्ये मिळतात. आणि प्रारब्धाच्या ज्या मेखे आहेत की प्रारब्ध बसला असेल किंवा प्रारब्धामुळे होणारं नुकसान असेल तर ते कसं टाळायचं याबाबत देखील रुद्र यामलमध्ये अनेक अशा पार्टमध्ये म्हणजे एपिसोड म्हणू शकतो किंवा अनेक प्रकारचे अध्याय म्हणू शकतो की ज्या अध्यायामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळतं. आणि मग रुद्र यामलवरती चांगला अभ्यास असल्यामुळे किंवा आमच्या गुरूंनी तो चांगला समजावून सांगितलेला असल्यामुळे ज्यावेळेला प्रारब्धानुसार समस्या येतात त्यावेळेला करू शकतो. त्याच्यामध्ये एक असं होतं की आमचे क्लायंट आहेत म्हणजे की त्यांच्या मिसेसच्या बाबतीमध्ये म्हणजे की ते मुलगा मिसेस एकदम हॅपी कुटुंब, मुलीचं लग्न झालं आहे म्हणजे आणि साधारण 50च्या आसपासमधले दोघं जण, मुलाचं शिक्षण चालू आहे आणि एकदम हॅपी फॅमिली आणि धर्मप्रधानता, धर्माला मानणारी फॅमिली, प्रत्येक वेळेला येणार ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किंवा सगळ्या गोष्टींचं उहापोहा करणार किंवा सांगणार आणि दैवी याच्यामध्ये पूर्ण विश्वास, या सगळ्या गोष्टी. आणि अचानक ते लास्ट टाईम ज्या वेळेला आलेले होते म्हणजे की आमची भेट झाली या विषयाला धरून, त्याच्यावेळेला मी त्यांना सांगितलं की साहेब आपल्याला एक कर्मक शालन म्हणून यज्ञ येतो, तो यज्ञ आपल्याला करायचा आहे म्हणजे. तर म्हणले हो करूया. म्हणून कधी करायचा? साहेब त्याला ना तुम्हाला 1 आठवडा वेळ काढावा लागेल, आपल्याला चांगल्या ठिकाणी जाऊन करायचं आहे म्हणून. आणि माझी अशी इच्छा आहे तुम्ही दोघं तर कंपल्सरी पाहिजे म्हणजे, बाकी फॅमिली आली तर खूप चांगलं आहे. मग ते म्हणले सांगा तुम्ही कधी करायचं, मी वेळ काढतो वगैरे. त्याप्रमाणे डेट वगैरे सगळी फायनल झाली. आणि मग त्याच्यानंतर सांगत असताना घरच्यांनी त्यांच्या आईने वगैरे विचारलं की अरे गुरूंनी का हा करायला सांगितला, गुरुजींनी का हा यज्ञ करायला सांगितलं, विचारलंस का त्यांना? आणि मग त्यांना क्युरिओसिटी निर्माण झाली. मग त्यांनी मला येऊन विचारलं की माझ्या मनात अजिबात शंका नाही, पण गुरुजी हा यज्ञ आपल्याला का करायचा आहे म्हणून. ते म्हटलं ठीक आहे सांगेन ना, म्हणजे संकल्पाच्या वेळेला कळेलच तुम्हाला. असं करून मी टाळलं. त्यांनी ते तेवढं सिरियसली घेतलं नाही. त्यांच्या मिसेसनी पण मला 2 वेळा खोदून विचारलं की का यज्ञ करतोय आपण. म्हटलं अहो तुमच्याकरताच करतोय म्हणून. तर म्हणले का म्हणून, माझ्याकरता का? म्हणून नाही म्हणून मॅडम, म्हणजे जसं असं असतं की पत्रिकेमध्ये वेगवेगळे योग असतात म्हणजे, तर तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार आहे ना तुमचा आत्ताच्या ह्याच्यामध्ये आयुष्याला धोका आहे म्हणजे, आणि तो टळण्याकरता आपण हा यज्ञ करतोय, कर्मशालन यज्ञ. तर त्या हसल्या आणि म्हणल्या की मी एवढी फिट आहे गुरुजी, तुम्ही साहेबांच्या बाबतीत काय बोलले असते ना तर मला जास्त खरं वाटलं असतं किंवा ह्याच्यामध्ये, पण माझ्या बाबतीत 100% असं नाही. पण आपल्याला यज्ञ करायचाच आहे. म्हणजे त्यांची यज्ञामध्ये कुठली भावना, श्रद्धा कमी नव्हती. आणि त्या हसत हसत खूप छान तो सगळा संकल्प, ते मंत्र, ज्या ज्या आहुती त्यांच्या हातून टाकायच्या तेवढ्या श्रद्धेने त्यांनी टाकल्या. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या मनात हे म्हणजे की हास्य येत होतं की आपल्याकरता हे चाललं आहे आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी धोका आहे. आणि हे सगळं कंप्लीट करून यज्ञ वगैरे खूप छान झाला, प्रसाद वगैरे सगळं करून आम्ही परत आलो. आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या मैत्रिणींबरोबर ते वैष्णोदेवीला जाणार होते आणि ते वैष्णोदेवीला गेल्या. आणि वैष्णोदेवीला गेल्या त्यावेळेला पण त्यांनी सगळ्या मैत्रिणींना जसं गप्पा होतात त्याच्यामध्ये सांगितलं आम्ही आता असा यज्ञ केला, या अशा आहुती होत्या वगैरे. मग त्या मैत्रिणींनी विचारलं कशा करता, तर म्हणले नाही ग मला सांगितलं तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून हे करायचं आहे वगैरे. ते सगळं त्यांचं चालू होतं. आणि मग ज्या वेळेला तिकडनं ते वैष्णोदेवीवरनं बॅक होतं त्यावेळेला तो खेचरांवरनं प्रवास येतो. आणि त्या खेचरांवरनं प्रवास करत असताना असं आलं की एकदम काहीतरी गलका आला, गर्दी आली म्हणजे, आणि ती घोडी इतकी बावचळली की त्यांच्या पुढचं आणि पाठीमागचं दोन्ही घोडे खाली पडले. आणि यांच्या घोड्याचा सुद्धा एक पाय खाली गेलेला होता. यांचा जो घोडा ऑपरेट करणारा होता म्हणजे तो पोरगा हुशार होता, त्यांनी पुढे घोड्याला ओढलं. आणि ते ओढताना त्यांना इतका जर्क बसला की त्यांच्या बॅक पेनिंगला म्हणजे बॅकबोनला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. पण मॅडम पूर्णपणे वाचल्या. आणि त्यांच्या समोर त्या बघतायत की आपली पुढची व्यक्ती पण गेली. एक घोडा सोडून त्यांची पाठीमागे मैत्रिणी, ती म्हणते अरे मागची व्यक्ती होती ती पण गेली तुझ्या. ते दोघंजण खाईमध्ये गेले. आणि तिथे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं की नाही हे समथिंग प्रॉब्लेम आहे आणि आहे म्हणून आत्ताचा क्षण होता, हा क्षण इथे आपलं आयुष्य संपलं असतं. आणि तेव्हा लाईफमध्ये सिरियसनेस आल्यावर त्यांनी हे सगळं शेअर केलं. म्हटलं बिलकुल काळजी करू नका, आपण यज्ञ केला आहे. आणि याच्या निमित्ताने म्हणजे की जे खुब्याला थोडा त्रास झाला आहे, तो जर्क बसला म्हणून मग ती टेस्ट करण्याकरता वगैरे किंवा त्याच्यावरती इलाज करण्याकरता डॉक्टरांकडे गेले. आणि त्यावेळेला मायनर चेस्टमध्ये पेनिंग वाटत होतं. म्हणजे ते चेस्टमध्ये पेनिंग होतं आहे म्हणून मग डॉक्टर म्हणले ठीक आहे आपण सोनोग्राफी करून बघू. मग नारक सोनोग्राफी वगैरे केली. सोनोग्राफी केली त्यावेळेला कळत आलं की तिथे सीड्स डेव्हलप झाले म्हणून, गाठ आहे म्हणून तिथे. तर म्हणले याचं आपण बायोप्सी वगैरे करायला पाहिजे कारण ही थोडी धोकादायक वाटते. मग बायोप्सी वगैरे केली आणि कॅन्सर डिटेक्ट झालं की याच्यामध्ये कॅन्सर आहे पण व्हेरी फर्स्ट स्टेपला आहे म्हणजे. तर म्हणले आपण एक काम करू, हा चेस्ट सकट विड्रॉल करून टाकू. तर चेस्ट सकट हा विड्रॉल करून टाकला तर तुमचं लाईफ सिक्युअर्ड होईल. आणि लिटरली सांगायचं की पाऊण महिन्यामध्ये या सगळ्या घटना घडल्या. पाऊण महिन्यामध्ये त्यांची चेस्ट विड्रॉल करून झाली. आज ते लकी आहेत की आज त्या जिवंत आहेत आणि आता त्यांना कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या रिलेटेड एकही गोळी चालू नाही. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं ही काळजी घ्या तुम्ही आणि थोडं जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर लगेच तुम्ही हे करा. इवन दो त्यांना केमोसुद्धा करावे नाही लागले. पण आज त्या 100 टाईम आभार मानतात की खरोखरी त्यावेळेला तुम्ही एवढं सिरियसली जर तो बाट घेतला नसता किंवा आमच्याकडनं करून घेतला नसतं तर आज मी जिवंत नसते.
या घटनेला प्रशांतजी आता जवळजवळ 1.25 वर्ष झालं. 1.25 वर्ष ती लेडी ॲलिव्ह आहे, व्यवस्थित आहे, त्या वारंवार टेस्ट करतात, सगळ्या प्रकारे त्यांचे कुठलीही याच्यामध्ये आता कॅन्सर येत नाही किंवा केमोही घ्यायला लागला नाही. प्रारब्धामध्ये घडणारी घटना होती, 100% त्यांचं डेथ त्याच्यामुळे होतं, परंतु पहिलं मार्गदर्शन मिळालं, ते स्वतः कॉन्फिडंट होते, त्याच्यावरती इलाज झाला आणि 100% त्यांचं आयुष्य वाचलं. तर प्रारब्धामध्ये घडणारी घटना असते. ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला मार्गदर्शन करते, तुम्ही फक्त त्यावेळेला पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि खरंच तुमचं कर्म किंवा तुमचं पुण्य तेवढं बलवत्तर असायला पाहिजे की जेणेकरून ते पॉसिबल होईल. माझा अजिबात दावा नाही की त्या मरणार नाहीत, परंतु त्यावेळेचा मृत्यू होताना माझा एवढा निश्चित दावा आहे ॲस्ट्रॉलॉजीच्या वतीने की तो त्यांचा पोस्टपोन झाला. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण पुढच्या भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं खूप महत्त्वाचा प्रश्न मी सरांना विचारणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आपण कार्यक्रमाच्या खरं तर अंतिम टप्प्यामध्ये आहोत. प्रारब्धामध्ये संकटात असलेल्या जी काही लोकं आहेत, अनेक वेळेला असं होतं की खूप मोठ्या गंभीर समस्या, जसं तुम्ही आत्ता म्हटलं की या बाईंच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते सुद्धा काही फार असं चांगलं नव्हतं, फार वाईट घटना होती किंवा फार गंभीर स्वरूपाची घटना होती, ज्या ठिकाणी त्या अगदी धडधाकट असताना सुद्धा त्यांचा मृत्यू आला असता किंवा त्या गेल्या असत्या. पण अशा याच्यातून जी काही समस्येमध्ये लोक आत्ता आहेत, अनेक लोक असतील की ज्यांना कदाचित या सगळ्या तुमच्या कथनामधून कळत असेल की कदाचित त्यांच्या आयुष्यातमधल्या घडणाऱ्या घटनासुद्धा प्रारब्धामुळे असू शकतात. तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला द्यायचा आला तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना की सगळ्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये प्रारब्धामुळे नाही आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. आणि प्रारब्धामुळे ज्या तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत ना, याला तुम्ही नॉर्मली टाळू शकत नाही, म्हणजे इकडच्या तिकडच्या उपायांनी तुम्ही टाळू शकत नाही. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ना की थोडं सिरियस होऊन एकदा या गोष्टीकडे बघायला पाहिजे की तुमचं प्रारब्ध काय. तुमच्या प्रारब्धामध्ये अशा चिकार गुड गोष्टी असतील, त्याच्यामध्ये नो डाऊट काही गोष्टी तुमच्या फायद्याच्या सुद्धा असू शकतात, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असतं. 10% प्रमाण तुमच्या फायद्याचं असू शकतं, 90% प्रमाणे 100% तुमच्या डिसीजचं असू शकतं, प्रॉब्लेमचंच असू शकतं. तर एकदा आहे ना ते जाणून घ्यायला पाहिजे की आयुष्यामध्ये कुठल्या टप्प्यावरती आपल्या स्पीड ब्रेकर आहे, कुठल्या टप्प्यावरती आपल्याला धोका आहे, कुठल्या टप्प्यावरती काही आपल्याबरोबर होऊ शकतं. आणि तुम्ही आयुष्य जगत असताना फक्त तुम्ही जगताय असं नाही, तुमच्या बरोबरचे लोक आहेत त्यांनासुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे. तर मग त्या माणसांचं कुठे तुम्हाला साथ सोडणार असतील आणि त्याच्याकरता असं काही असेल की तुमच्या प्रारब्धावरती उपाय करून ते पोस्टपोन होऊ शकणार असेल, ते अजून लॉंग टाईम तुमच्याबरोबर राहणार असतील, तर निश्चितपणे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. याच्याकरता सर्वात पहिलं जसं तुम्ही विचारलं की ॲस्ट्रॉलॉजर किंवा ॲस्ट्रॉलॉजीमधनं मी काय मार्गदर्शन करेन, तर सर्वात पहिले मार्गदर्शन मी हे करेन की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या आणि मार्गदर्शन घ्या. तुमच्या स्वतःच्या कुंडलीबाबत, स्वतःच्या बाबतीमधलं सर्वात पहिले जाणून घ्या. स्वतःबद्दलची पूर्ण ओळख असणं खूप गरजेचं आहे. आणि हे तिन्ही फॅक्टर जाणून घ्या की तुम्ही करताय ते कर्म तरी तुमचं बरोबर आहे का, जे कर्म तुम्ही करताय. मग तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असतील, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सुधारणा करायची असतील त्या तुम्ही करू शकता. दुसरं तुम्हाला कळेल की तुमचं प्रारब्ध काय. मग तुमच्या प्रारब्धामधल्या काही साऱ्या घटना तुमच्या भूतकाळात घडूनही गेल्या असतील किंवा वर्तमानामध्ये तुमच्यामध्ये घडत पण असतील, त्या गोष्टी घडून गेल्या त्या जाऊ देत, ज्या घडत आहेत त्याही जाऊ देत, पण पुढे ज्या घडणार आहेत त्या निश्चितपणे तुम्ही टाळू शकता म्हणण्यापेक्षा पोस्टपोन करू शकता, त्याची तीव्रता कमी करू शकता. तर तो आपल्याला सर्वात मोठा ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये मिळेल. आणि तिसरी गोष्ट, तुमचं नशीब पण जाणून घ्यायला पाहिजे की जसं प्रारब्ध थांबतं ना तसं नशीब लगेच चालू होतं. आणि नशीब खूप वेळा फायद्यात असतं बरं का. एक शेर आपल्याला सगळ्यांना आठवेल की हे तकदीर बनाने वाले तूने कमी न की, अब किसी को क्या मिला और किसी को क्या, ये तो मुकद्दर की बात है. हे मुकद्दर म्हणजे प्रारब्ध, की नशीब बनवणाऱ्यांनी कुठलीही कमतरता केलेली नाही, पण कुणाला काय आणि कुणाला काय हे त्याच्या प्रारब्धामुळे मिळतं. हे प्रारब्ध एकदा जाणून घेतलं, त्या प्रारब्धामधले गूढ एकदा जाणून घेतली ना, तुमचं आयुष्य एकदम सुरळीत होतं, पूर्णपणे जगता. एक खूप कमी वेळ आणि 1 मिनिटाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक ससाणा आणि म्हणजे की गरुड दोघं मित्र होते. गरुड विष्णूचा वाहन होता आणि तो वाहन म्हणजे असल्यामुळे देवसभेमध्ये देव त्याला घेऊन जायचे. तो देवांना तिकडे सोडायचा विष्णूंना आणि बाहेर बसायचा. बाहेर एक भिंत होती, त्या भिंतीवर तो ससाणा बसलेला असायचा. आणि असंच एका मिटिंगला गरुड विष्णूंना सोडून आले आणि बाहेर त्या भिंतीवरती येऊन बसले. ससाणा त्यांच्या बाजूला बसलेला होता. दोघांच्या गप्पा झाल्या. तेवढ्यामध्ये तिकडनं यमराज आले आणि यमराज आल्यानंतर त्यांनी थोडंसं ना कुच्चित नजरेने त्या ससाण्याकडे बघितलं आणि ते आत निघून गेले. तो गरुडाला म्हणाला की यमानी माझ्याकडे काही चांगल्या नजरेने बघितलं नाही, मला खूप भीती वाटते, मला खूप प्रॉब्लेम होतो. अरे म्हणतो, तू काय घाबरतो यमाला, थांब म्हणतो, मी तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना जिथे तो विचार पण करू शकत नाही. ससाणा म्हणला चल. मग दोघं जण उडत निघाले. आता ससाणा कसा एकाच जागेवर खूप वेळ उडतो, तुम्ही बघा, त्याला असं लॉंग टाईमचा ज्यावेळेला रन करायचा असतो तो त्याला दमतो.
तर गरुडाबरोबर तो चाललेला असताना तो दमतो, म्हणतो नाही रे मी दमलो आता, नको बस पुढे जायला. अरे म्हणतो माझ्या पाठीवर बस. अरे म्हणतो नाही ते विष्णूंचं स्थान आहे. अरे बस म्हणतो. मैत्रीमध्ये काय, दोस्तीमध्ये काय, त्या ससाणाला आपल्या पाठीवर नेतो आणि खूप लांबवर घेऊन हिमालयाच्या एका कपारीमध्ये जातो आणि म्हणतो बघ ही कशी जागा वाटते. ससाण्याला इतकं प्रसन्न वाटतं, तो म्हणतो खूप सुंदर जागा आहे. म्हणतो या कपारीमध्ये मी तुला आता ठेवतो, आता मी परत जातो, देवांची मीटिंग संपली असेल, देवांना त्यांच्या जागेवरती सोडतो आणि परत तुला घ्यायला येतो. ससाणा हसतो आणि त्याला बाय करतो. पुन्हा गरुड आपल्या जागेवर येऊन बसतो. नुकतीच त्यावेळेला मीटिंग सुटते, एक एक देव बाहेर जायला निघतात आणि यम महाराज बाहेर पडतात. यम बाहेर आल्यानंतर ते गरुडाची चौकशी करतात, बाबा गरुडा तू कसा आहे काय. गरुड त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करतो आणि म्हणतो एक सांगू का तुम्हाला. ते म्हणले बिलकुल सांग ना. म्हणजे अहो माझ्या बाजूला माझा ससाणा मित्र बसलेला, तुम्ही आल्यावर एवढ्या कुच्चित नजरेने त्याच्याकडे बघितलं, घाबरला ना बिचारा, असं वागत जाऊ नका. ते बोलले नाही रे, कुच्चित नजरेने बघितलं म्हणजे मी स्वतः घाबरलो त्याला बघून. म्हणले का. अरे म्हणले मी हे बघितलं की आणखीन काही क्षणामध्ये त्याचा मृत्यू हिमालयाच्या कपारीमध्ये ठेवलेला आहे आणि मग तो इथे काय करतोय, कुठे गेला तो. आता त्या गरुडाची काय अवस्था झाली असेल विचार करा की तो दमला, अर्ध्या वाटेतून पुढे जाऊ शकत नव्हता. तर हा म्हणतो तू माझ्या पाठीवर बस, मी तुला त्या कपारीमध्ये नेऊन ठेवतो. आणि त्या हिमालयाच्या कपारीमध्ये नेऊन ठेवला. प्रारब्ध असंच आपल्या आयुष्यामध्ये आहे, ते तुमच्या आयुष्यामध्ये असंच तुम्हाला घेऊन जाईल. परंतु आपल्याला कुठेही गरुडाप्रमाणे त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन आणखीन सुलभ करून नाही जायचं. आपल्याला त्या प्रारब्धाला पुढे ढकलायचं आहे. आपल्याला ते प्रारब्ध आहे ते प्रारब्ध पोस्टपोन करायचं आहे. आणि हे पोस्टपोन करण्याकरता एकमेव शास्त्र ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतं. ह्याच्यात खूप चांगले ग्रंथ आहेत. रुद्र यामल म्हणून सर्वश्रेष्ठ आमचा ग्रंथ आहे, आमचा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा ग्रंथ आहे, ज्याच्या आम्ही अभ्यासक आहोत. ज्याच्यामध्ये प्रारब्धाविषयी, त्यातून येणाऱ्या संकटांपासून, त्यातून येणाऱ्या समस्यांपासून आणि त्यातून आयुष्यावर होणाऱ्या आघातांवरती खूप चांगली सोल्युशन्स लिहिलेली आहेत. आपल्यापैकी कुणाला रुद्र यामल जरी अवेलेबल झाला तरी त्याच्यामध्ये खूप सोपे सोपे सुंदर सुंदर उपाय आहेत, जे करून तुम्ही सुधारित करू शकता. आणि तुम्हाला ग्रंथ अवेलेबल नाही झाला, तुमच्यापर्यंत तिथपर्यंत तेवढी माहिती नाही पोहोचू शकली किंवा वाचून पण तुम्हाला समजला नाही, निश्चितपणे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे मी आश्वासित करतो की माधव गुरुजी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करीन. आपण आपल्या प्रारब्धामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या संपवू शकत नाही, परंतु आपण त्या पोस्टपोन 100% करू शकतो, त्याची तीव्रता 100% करू शकतो आणि ती करून आपलं जीवन पूर्णपणे सुखकर करून नशिबाची साथ आपण घेऊ शकतो, कर्माची साथ आपण घेऊ शकतो आणि एक सुंदर आणि छान आयुष्य जगू शकतो. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्याही या एपिसोडमध्ये आपल्याला सरांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल, माहिती हवी असेल, सरांना भेटायचं असेल, स्क्रीनवर आत्ता जे सरांचे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम. आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.